सोलापूर जनदर्पण न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. चर्चा तर होणारच. या विशेष कार्यक्रमात आज आपण सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील ज्येष्ठ अशा व्यक्तींची आपण चर्चा करणार आहोत. सोलापुरातील निवडणुका या अवघ्या 100 दिवसावर येऊन टिकलेल्या आहे. या काळात सोलापुरातील अनेक राजकीय व्यक्ती आपापल्या पद्धतीनं कार्य करत आहेत आणि आपापल्या पक्षाचं ध्येय धोरण जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. आपण सोलापुरातील एक ज्येष्ठ आणि सोलापूरकरांना या नावाला सगळ्यांना परिचित असलेलं आणि त्या नावाशिवाय सोलापुरातलं राजकारण पूर्ण होत नाही असे व्यक्तिमत्व म्हणजे महेश अण्णा कोटे यांच्याशी आपण चर्चा करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. महेश अण्णा, पहिल्यांदा मी स्वागत करतो की आपण आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवार गटामध्ये आपण आहात. ज्यावेळेला शरद पवार गटामध्ये गेलात त्यावेळेला दोघांची म्हणजे अजित पवार आणि शरद पवार एकत्र होते. आत्ताची परिस्थिती अजित पवार आणि शरद पवार हे वेगवेगळे आहेत आणि आपली निवड या शरद पवारांकडे असल्यामुळं आत्ताच्या राजकारणाच्या हिशोबाने नेमकं काय आणि छिन्न पण गेलेलं आहे त्याबद्दल आपल्याला काय वाटतं? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे परिस्थिती ही प्रत्येक राजकीय सध्या बदलत चाललेली आहे. पूर्वी मला सुद्धा हा प्रश्न विचारला जायचा की मी सारखं पक्ष बदलतो. तुमच्या माहितीसाठी सांगतो किंवा लोकांच्या माहितीसाठी मी 2 वेळा पक्ष बदलला. काँग्रेसमध्ये 40 वर्ष तात्यांनी काम करून तात्यांना काही मिळालं नाही आणि म्हणून पक्षात आलं की आता आपल्याला इथं काही मिळणार नाही म्हणल्यावर नाईलाजाने मला पक्ष बदलावा आणि दुसऱ्यांदा बदलाची पाळी काळ ही तुम्हाला माहिती आहे की माझं शिवसेनेच्या त्या काळात 8च्या वर कधीच नगरसेवक आले नसताना 21 नगरसेवक आणल्यानंतरसुद्धा माझं तिकीट कट करण्यात आलं आणि मग त्याच्यामुळं पक्ष वाढवून माझं तिकीट का कट केलं याचं उत्तर आजपर्यंत मला काही मिळालेलं नाही. त्यामुळे नाईलाजाने मला पक्ष बदलावा लागला. त्याच पिरियडमध्ये अनेक वेळा पवारसाहेब तात्यांना पण बोलवत होते. तात्या पवारसाहेबांबरोबर गेल्यानंतर साहेबांनी माझा विश्वास ठेवला. मंत्र्यांना सांगितलं माझ्याबद्दल पॉझिटिव्ह सांगितलं सगळं कामं करण्याबाबतीत आणि हे सोडून जवळजवळ अजितदादांनी सुद्धा त्यावेळेस भरपूर निधी मला दिला. जवळजवळ 30 कोटी रुपये त्या ठिकाणी माझ्या मंजूर झालेले होते. पण 15 कोटी त्यावेळेसचे मंजुरीच्या फायनल स्टेजलाच एकनाथ शिंदे पक्ष सोडल्यामुळे ते 15 कोटीची यादी जपून शकली नाही आणि एक 10 कोटीची जी मंजूर असलेली यादी सत्ता बदलल्यानंतर त्याला स्टे दिला. परंतु नुकतंच हायकोर्टाने सुद्धा ते स्टे उठवलेलं आहे. त्यामुळे ते 10 कोटी परत मला मिळण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे त्या माध्यमातून जे काही कामं आपण बघतोय की सगळ्या समाजाला त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न केला हे आजचं चित्र उद्या राहणार नाही आहे. घराणं फार मोठं आहे आणि आज जरी काही डिस्प्यूट्स असले तर भविष्य काळामध्ये दिसणार नाही असं मताचा मी आहे. आपण आता पक्ष निवडला शरद पवार गटाचं, आता ताकद चालली आहे अजित पवार गटाची, कारण सत्ता त्यांची आहे. मी तिथंच आहे. अजितदादा बाहेर गेले त्यामुळे मी निवडाचा विषय नाही. मी राष्ट्रवादीत होतो, राष्ट्रवादीतच आहे. मी आहे तिथंच आहे. पण आता पक्षाचं पक्ष बदलला नाही. अधिकृत पक्ष निवडणूक आयोग असेल, सुप्रीम कोर्ट असेल, हे राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गटाकडे दिलेलं आहे. कसं दिलं आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. सत्तेच्या जोरावर जिसकी हात में लाठी उसकी भैंस म्हणण्यासारखे कारभार चालू आहे देशामध्ये. उद्धव ठाकरेंच्या बाबतीत तेच झालं. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली आणि त्यांचाच पक्ष नाही असं निवडणूक आयोगाने जाहीर केलं. त्याच धर्तीवर त्यांनी हित केलं. खरं तर देशातल्या लॉची मला वाटतं थट्टा आहे, संविधानाची ही थट्टा आहे. तुम्हाला पक्षांतर बंदी कायदा एकीकडे तुम्ही मानता आणि दुसरीकडे तेच पक्षांतर बंदी कायदा कसा मोडायचा हे लोकांना तुम्ही दाखवता. म्हणजे सत्ता असेल तर आपण काही करू शकतो हे दाखवण्याचं काम भाजप आज देशभरामध्ये दाखवतं आहे, जे लोकांना सध्या आवडलेलं नाही आहे आणि निश्चित त्याचा मताच्या रूपातून लोक त्यांच्या ज्या भावना आहेत
त्या व्यक्त केल्याशिवाय राहणार नाही. तर आपण म्हटल्याप्रमाणे ते महाराष्ट्रात 48 जागा लोकसभेची आहेत. 45च्या वर आम्ही निवडून येणार असं भाजप ताकदीनं म्हणतंय आणि त्या पद्धतीने त्यांच्या हालचाल उलटं सांगतायत. कारण सध्या जर परिस्थिती बघितली तर त्यांनी देशाला जे जे शब्द दिले ते कुठलेच पाळले गेले नाही आणि ते पाळलं झालं नाही म्हणून आहे त्या लोकांना फोडायचं आणि मूळ भाजपाचा मूळ राहिलाच नाही आहे. आज भाजपमध्ये बाहेरच्या लोकांची एंट्री झाली आहे. भाजपचे काही कार्यकर्ते मला खाजगीमध्ये सध्या बोलत आहेत की काय झालं आमच्या पक्षाची सध्या वाट बघा, तर आम्हीच कुठे आहोत आम्हालाच माहिती नाही. अशा पद्धतीची भाषा आज भाजपच्या कार्यकर्त्यालाच करावी लागती आहे. याच्यापेक्षा काही दुर्दैव असू शकत नाही. मूळ जी धारा होती भाजपची त्याच्यापासून कितीतरी लांब असते गेलेली आहे. त्यामुळे हे सगळ्या परिस्थिती जर पाहिल्या तर भाजपचा स्वतः कार्यकर्ता हा नाराज आहे. कारण त्याला उद्या मिळणारी संधी आहे ती संधी सगळी गेलेली आहे. अनेक आमदार नाराज आहेत स्वतः, कारण त्यांना मंत्रिपदाच्या त्या रेसमध्ये होते आणि त्यांना दुसऱ्यांना घेतल्यामुळे त्यांचा चान्स गेलेला आहे. असे अनेक लोक दुखावलेले आहेत. देशाने सुद्धा पाहिलेलं आहे की ज्या पद्धतीने देश सध्या चाललेला आहे त्याच्यातून भविष्यात लॉ अँड ऑर्डर बिघडण्याची शक्यता जास्त दिसते आहे आणि ते जर घडलं तर मला वाटतं आपल्याला जगणंसुद्धा मुश्किल होईल. अशी परिस्थिती सध्याच्या भाजपच्या कारभारावरून देशामध्ये सुरू असलेली. आज शेतकरी नाराज आहे, आज व्यापारी नाराज आहे, आज सगळेच क्षेत्रातले लोक नाराज आहेत. त्यामुळे आज मी परवाच आता क्लिप बघितली महिन्यापूर्वी की काही कोथिंबीर वगैरे तर काही लावलं होतं, काही फळं लावले होते, हे लावले होते. पण त्याला काढण्याचा आणि बाजारमधला रेट जर बघितला तर त्या काढण्याचा आणि बाजारापर्यंत नेण्याचा खर्च त्याला मिळणाऱ्या खर्च नफ्यापेक्षा सुद्धा जास्त खर्च होता आणि त्यामुळे त्यांनी जागेवरती जाळून टाकली. असे अनेक किस्से आपण रोज ऐकतो. अनेक मधल्या काळामध्ये दुधाचे सुद्धा भाव नसल्यामुळे लोकांनी दूध रस्त्यावर सांडलं. अशा अनेक गोष्टी ज्या घडत आहेत. आज जर शेतकरी उद्या जर माल उगवायचा बंद केला तर आज जे एवढी मोठी संख्या आहे, मला वाटतं 140 कोटी जे लोकसंख्या आहे यांना उद्या अन्नधान्य कुठून मिळणार आहे. बरं, ह्याचा प्रश्न मला वाटतं कोणी राज्यकर्ते करतात का नाही मला माहिती नाही, परंतु जनता ह्याच्यावर सध्या निश्चित हे करते आहे. ज्या पद्धतीने पाकिस्तानचं सगळं अर्थकारण बिघडलेलं आहे हीच अवस्था मला वाटतं भारताला जास्त दिवस लागणार नाही यायला. त्यामुळं आता लोकांनी सावध राहिलं पाहिजे. ज्यांना काहीच कारभार कळत नाही त्यांना आता हातात कारभार देऊ नये असं मला तरी वाटतं. 10 वर्षापासून सत्ता चालू आहे त्यांचं, म्हणजे तुमचं म्हणणं आहे की योग्य पद्धतीने नियोजन नाही आहे ना. आता साधं पाण्याचं नियोजन बघा तुम्ही. आपलं उजनीचं पाणी काँग्रेसचं राज्य असताना नियोजन करायचे, कधी किती सोडायचं त्याचं हे असायचं. आज उजनी लेवल एवढी खाली गेली आहे की ह्यांना नियोजन कळालंच नाही आणि भसाबस तसं आमदारांनी सोडून दिलं खुश करण्यासाठी. पण ऐन उन्हाळ्यामध्ये पाणी कुठून आणणार आहे? आता नियोजन यांच्याकडे काहीच नाही आहे. उद्या जर हाल झाले तर ते लोकांच्या त्यावेळेस लोकांना समजणार आहे की अशा लोकांकडं महापालिकेतसुद्धा कारभार देऊन बघितला, आज राज्याचा कारभार बघतोय, देशाचा कारभार बघतोय. ज्या मूलभूत गरजा करण्याची गरज आहे त्याला न करता फक्त प्रसिद्धी आणि लोकांची दिशाभूल करणारे कार्यक्रम सध्या त्यांच्याकडून सुरू आहेत. लोकांच्या विकासाचा कुठलाही कार्यक्रम सध्या सुरू नाही. अजून एक प्रश्न असा आहे, महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदे आहेत, अजित पवार आहेत आणि आता भाजप तर पहिल्यापासूनच त्या ठिकाणी आहे. तर त्याच्या विरोधात महाविकास आघाडीमध्ये वंचित आघाडी आहे, शिवसेनेचं उद्धव ठाकरे साहेब आहेत आणि शरद पवार गटसाहेब आहेत, काँग्रेसचं आहे. असे एकत्र असताना आता गेल्या वेळेला भाजप विरुद्ध हे सगळे पक्ष एकत्र होते. आता यात पाठापूट झाल्यामुळं पक्षाचा परिणाम झाला नाही का? नाही होणार. त्याच्या आज तुम्ही जर बघितलं, आज उद्धव ठाकरेंचा पक्ष काढून घेतल्यानंतर जनमानसामध्ये उद्धव ठाकरेंची इमेज उलट वाढत गेली. तीच अवस्था मला वाटतं शरद पवारच्या बाबतीत आहे. शरद पवार साहेबांना जर जागा गेल्यानंतर आज लोकांची एक सहानुभूती शरद पवार साहेबांकडे असली आहे की 83 वर्षामध्ये सुद्धा हे माणूस एवढं काम करतो आहे आणि अशा ह्या पिरियडमध्ये त्यांना काही लोक त्यांचे सहकारी निघून गेले. तर मला वाटतं भविष्यामध्ये ह्याचा सगळा परिणाम
उद्धव ठाकरे असतील किंवा हे पवारसाहेब असतील किंवा काँग्रेसचे असतील, आता काही काँग्रेसचे सुद्धा लोक जायची सुरुवात झालेली आहे. ते सगळ्यांना बुमरँग झाल्याशिवाय होणार नाही असं म्हणजे ही गोष्ट हाती केली, हाती तिथं माती होणारच आहे. ती पुढे घडणार. काँग्रेसचा लोंढा आता भाजपकडे चाललाय, ते लोंढा द्यायला जाईल. नेते चालले आहेत. हे बघा, नेते 1% आहेत, जनता 99% आहे. 1% नेत्यावर काही चालत नाही आहे, 99% जनतेवर चालतं. कोणाला निवडून आणायचं, कोणाला सत्तेवर बसवायचं ही जनता ठरवते आणि हे पब्लिक आहे, सब जानती आहे. आणि अजून एक प्रश्न असा आहे की सोलापुरात तुम्ही गेल्या 3-4 महिन्यापूर्वी सोलापुरात एक IT पार्क सुरू करण्यासाठी शरद पवारांच्या हस्ते भूमिपूजन केलं आहे. पण अजून परिस्थिती अशी दिसत नाही की IT पार्क सोलापुरात चर्चेत आहे किंवा होणार आहे असं वाटत नाही. पण असं का तुम्हाला, म्हणजे आम्हाला काय म्हणायचं आहे की 3 महिन्यात त्याची प्रगती कुठंपर्यंत आली आणि कशी परिस्थिती आहे? मला काय मंजुऱ्या आढळल्या होत्या, मंजुऱ्या आता पूर्ण झालेल्या आहेत. आम्ही मला वाटतं आर्यन ग्रुपच्या चेअरमनने सुद्धा डिक्लेअर केलं आहे 15 तारखेला 15 मार्चपर्यंत आपलं काम सुरू होईल. त्यामुळे लवकरच काम सुरू होईल आणि आता कमिशन काय काय अजून पण असं ऐकूयात आलं की सोलापुरात IT पार्क अजून नवीन प्रकल्प सोलापुरात येण्यासाठी आपल्याशी संपर्क करतात असं ऐकूयात आलं. नेमकं काय प्रकरण? 2-3 कंपन्या माझ्याकडे आलेल्या आहेत. मी सांगितलं की पुण्यामध्ये जसं पहिला IT पार्क सुरू करण्यासाठी काही कोर्सेसचं एक छोटं ट्रेनिंग सेंटर पहिल्यांदा त्यांना दिलं त्या ITला लागणार म्हणजे वेगळे कोर्सेस असतात. तर त्याचं एक ट्रेनिंग सेंटर मला वाटतं चोरडिया साहेबांचं ते पंचशील ग्रुपच्या माध्यमातून ते सुरू होतं. त्यांचंही कालच माझ्याकडं सगळे हे प्लॅन वगैरे तयार करून पाठवलेलं आहे. ते लवकरच पाहतात. निवडणुका आल्या की आपल्या सोलापूर शहरात अशी एक परिस्थिती निर्माण होते की नवनवीन प्रकल्प सोलापूर शहरात येणार आहोत. त्या हिशोबाने मध्यंतरी ज्यावेळेला शिंदेसाहेब होते त्यावेळेला करड प्रकल्प होता, नंतर सायकलचा प्रकल्प आला, नंतर बिस्किटचं योजना आली. असे अनेक प्रकल्प सोलापूरकरांना आशे दाखवून त्यांची मदत तुम्ही घेत होता. आणि आता तुमच्याकडे पण असे काही जणांचा आरोप आहे की तुम्ही IT पार्क नुसतं नावाला आहे, ते काय इलेक्शन होईपर्यंत होणार नाही किंवा इलेक्शन झाल्यानंतर पण होणार नाही अशी चर्चा आहे. नेमकं वस्तुस्थिती काय आणि ते कुठंपर्यंत नियोजन होणार आहे? स्थिती लोकांना एकदम सुरू झाल्यानंतरच लक्षात येईल. त्यामुळे त्याच्यावर मी काही बोलणं योग्य होणार नाही. विरोधकांचं काम आहे की माझ्या विरोधात जे आता घाबरलेले आहेत ते लोक अशा पद्धतीचा प्रचार करतात. त्यांना त्यांच्यात आनंद मानू दे. काम चालू झाल्यानंतर लोकांना लक्षात येईल की प्रत्यक्षात काय आहे. दूध का दूध आणि पाणी का पाणी झाल्याशिवाय राहणार. आता सोलापूरच्या लोकसभा निवडणुका अवघ्या 2-3 महिन्यावर येऊन ठेवलेलं आहे. आपण गेल्या निवडणुकीत डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्यांचं जातीचा दाखला अवैध असतानासुद्धा त्यांच्या विजयासाठी तुम्ही प्रयत्न केलात. आता सोलापुरात तुम्ही ज्यांच्या विरोधात तुम्ही निवडणुका लढवल्या ते प्रणिती शिंदे या वेळेला काँग्रेसच्या वतीनं उभारणार आहे तर कळतं आहे. मग तुमची नेमकी परिस्थिती कशी आहे? आता मागच्या वेळेला तुम्हाला ज्यावेळेला मतदाराकडे तुम्ही गेला त्यावेळेला त्यांनी तुम्हाला तुमचं तोंड बघून काही जणांनी मतदान केलं आहे की पक्ष तुमचा नसतानासुद्धा तुम्हाला भाजपच्या हिशोबाने तुम्हाला मतदान केलं. आत्ताची परिस्थिती काय आहे? बघा, गेल्या मी जिल्हा प्रमुख होतो शिवसेनेचा आणि त्यावेळेस आमच्या आघाडीचं म्हणजे युतीचा धर्म जे होता ते पाळला आणि जयसिद्धेश्वर महाराजांचं काम केलं. नंतर माझं तिकीट कट झाल्यानंतर जयसिद्धेश्वर स्वामींनी कधीच मला मदत केलेली नाही आहे. त्यामुळे तो विषय आता माझ्यासमोर महत्त्वाचा नाही आहे. आणि आता राहिला प्रणिती शिंदेचा, मी ह्याच्या आधीसुद्धा म्हणजे आज प्रणिती शिंदे उभारणार आहेत हे अलीकडे सुरू झालं आहे. त्याच्या आधीच मी आधीच डिक्लेअर केलेलं आहे की मी उत्तरलाच लढणार आहे. त्यामुळे तो विषय येतच नाही. आणि प्रणिती शिंदेचं माझं वैयक्तिक काही भांडण नाही आहे. त्या सुशीलकुमार शिंदे साहेबांचंसुद्धा माझं वैयक्तिक काही भांडण नाही. ठीक आहे, राजकारणामध्ये काही गोष्टी घडत असतात त्या गोष्टी वेगळ्या, पण वैयक्तिक त्यांचं काम न करणं किंवा करणं हा हे नाही आहे. आघाडीमध्ये आज ते आमच्या कुणीतरी कॅन्डिडेट काँग्रेसने दिला, जर समजा काँग्रेसला ती जागा घेतली आणि काँग्रेसचा कॅन्डिडेट असेल तर ते आघाडी धर्म आम्हाला पाळावंच लागेल. तर या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही ज्यावेळेला मागच्या वेळेला तुम्ही निवडणुकीचा प्रचार केला त्यावेळेला आपल्या बालेकिल्ल्यात मोठ्या प्रमाणात आपण आपल्या माणसांना तुम्ही जवळीक केलं होतं. पण आता बालेकिल्ल्यामध्ये अनेक भाजपचे माणसं या ठिकाणी आपल्या माणसांना फोडलेले आहेत किंवा आपले त्या ठिकाणी झुकलेले आहेत. मग अशा वेळेला तुमची इथली बालेकिल्ल्यात दासळणारी स्थिती कसं वाटतंय तुम्ही?
आमच्या इथला बालेकिल्ला कधीच ढासळणार नाही, कारण सुरुवातीपासून ह्या भागाचं डेव्हलपमेंट जे आहे ते केवळ आणि केवळ महेश कोटेमुळे झालं. हे सगळ्यात घराघरात लोकांना त्याची जाणीव आहे. इलेक्शन झाल्यानंतर अनेक पावसाळी छत्र्या येतात, वेगवेगळे शब्द देतात, वेगवेगळे आश्वासनं देतात आणि ते दिशाभूल करतात. काही परवाच भाजपचे लोक मला म्हणले की आम्ही आता आमचे लोक गावातले बाहेर इथं भरपूर राहायला आलेत, त्यामुळे तुमचं इथं हे होईल. असं काही होणार नाही. उलट ते जगाला आमच्याकडे आलेले आहेत. त्यांच्या भागात जर काम झालं असतं तर त्यांना बाहेर त्यांचं यायची गरज पडली नसती. म्हणजे महेश कोटेंनी काम केल्यामुळं इथं संधी त्यांना प्राप्त झाली आणि त्या संधीसाठी ते जगाला इथं आलेले आहेत आणि त्यामुळं ते जगतील इथं. फक्त त्यांनी कुठल्याही राजकारणात भाग घेतील असं मला वाटत नाही. अजून एक महेशनं असं आहे की विडी गुरुकुलमध्ये आपण ज्या ज्या ठिकाणी आपलं बालेकिल्ला म्हणून म्हणतो आपण, त्या ठिकाणचे अनेक नागरिक हे प्रभू श्रीरामांना मानणारा गट आहे. कारण राम हे सर्वांचे आपलं हिंदूंचं एक आराध्य दैवत आहेत. प्राणप्रतिष्ठापना मोदींनी केले. आता सगळ्यांची इच्छा आहे की आपण मोदींच्या पाठीमागं राहू, कारण त्यांनी आपल्याला अनेक वर्षापासूनचं असलेलं स्वप्न ते पूर्ण केलं आहे. आपले माणसं आपल्याकडे राहतील असं वाटतंय का? 100% राहतील. राम हा राजकारणाचा विषय असू शकत नाही. राम हा प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. धर्मामध्ये हिंदू धर्म पाळणारा माणूस हा रामाचा आदर करतोच. तसंच आम्ही पण त्या रामाचा आदर करतो. राम मंदिर बांधलं म्हणून आम्हाला मतं द्या हे मला वाटतं जनता कधी ॲक्सेप्ट करणार नाही. ठीक आहे, लोक धार्मिक आहेत, श्रद्धाळू आहेत, काही ठिकाणी अंधश्रद्धा पण आहे, परंतु त्या अंधश्रद्धा वाढवण्याचं काम BJP करते आणि लोकांना फसवून मतं घेण्याचा प्रयत्न करते. निश्चित लोकांना चांगलं माहिती आहे निवडणुका ह्या काय मंदिर आणि मस्जिदीच्या विषयावर होत नाहीत. निवडणुका ह्या विकासाच्या मुद्द्यावर झाल्या पाहिजेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली ती घटनेमध्येच लोकप्रतिनिधी निवडण्याचा जो अधिकार दिलेला आहे, प्रत्येक अगदी श्रीमंतातल्या श्रीमंत माणसाला सुद्धा एक मताचा अधिकार दिला आहे आणि गरिबातल्या गरीब माणसाला सुद्धा तेवढ्याच मताचा अधिकार दिला आहे. मग असं असताना त्या मताचा अधिकार आपण आपल्या विकासासाठी वापरायचा का भावनिक होऊन वापरायचा हे आता त्यांनी ठरवायचं आहे. आणि लोक मला वाटतं हुशार आहेत. मलासुद्धा ह्याच्या आधीसुद्धा अनेक वेळा पाडायचा काही लोकांनी प्रयत्न केला, पण लोकांनी दाखवून दिलं की आम्ही काम करणाऱ्याच्या पाठीमागं आहोत आणि महेश कोटेंनी केलेलं काम आम्ही कधी विसरणार नाही. ते आजपर्यंत दाखवलेलं आहे, पुढेही दाखवतील. कारण राम मंदिरचा जो विषय ते सांगतायत, राम मंदिर अयोध्येमध्ये बांधलं हो. सोलापूरच्या राम मंदिरसाठी कुठल्या प्रतिनिधींनी काय केलं आत्तापर्यंत ते सांगावं. त्यांनी ₹1 राम मंदिरला दिलेलं नाही किंवा राम मंदिर कुठं आहेत ते सुद्धा त्यांना माहीत नाही आणि त्यांनी रामाच्या नावावर मतं मागायचे का? हा प्रश्न आता जनतेने ठरवायचा आहे. जनता एवढी हुशार आहे, त्यांना माहिती आहे. जे लोक साध्या सोलापूरच्या राम मंदिरसाठी ₹1 दिले नाहीत ते काय राम मंदिरबद्दल आस्था टाकून आम्हाला मतं मागणार आहेत. बरोबर. आता अजून एक छोटासा प्रश्न असा की लोकसभा निवडणुकीत डॉक्टर सिद्धेश्वर शिवाचार्य यांचं नाव कमी प्रमाणात चालू आहे. त्याच्या ठिकाणी जातीचा दाखला अवैध असल्यामुळं किंवा जातीच्या दाखल्यावर न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्यामुळं त्यांना तिकीट देण्याऐवजी आपण अन्य जणांना तिकीट द्यावं अशी भाजप पक्षातले नियोजन सुरू आहे. विशेषतः जे आता या ठिकाणचे उत्तरचे जे आमदार आहेत विजयकुमार देशमुख यांना निवडणुकीत उभा करून लोकसभेचं निवडणूक देण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. आपल्याकडनं आता राष्ट्रवादी पक्षाकडनं कोणाची तयारी अशी सुरू आहे का? राष्ट्रवादी पक्षाकडून सुद्धा आम्ही मागणी केलेली आहे लोकसभेची जागा सुटावी म्हणून, परंतु तो विषय आम्ही आमचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांवर सोपवलेला आहे. कारण इंडिया एकत्र येत असताना इंडियाच्या ह्याच्यामध्ये अनेक घटक आहेत आणि त्या घटकांशी चर्चा करून कुठली सीट कुणाला द्यायची ह्याची निर्णय होणार आहे. ही प्रक्रियाला अजून सुरू झालेली नाही आहे. पण जोपर्यंत आम्हाला वाटतं आहे की आम्ही पण मागितलं पाहिजे, आम्ही मागतो आहे. मिळालं तर ठीक, नाही मिळालं तर आम्हाला महाविकास आघाडीचा आम्ही धर्म पाहू. तर अजून एक छोटासा प्रश्न आहे. आपण ज्यावेळेला राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला त्यावेळेला आपल्याबरोबर अनेक सहकारी तुमच्याबरोबर आले. त्यातले बिजू प्रधान असतील, आनंद चंदनशिव असतील, तौफिक शेख असतील आणि युवन बेरिया असतील. यातले आणि छुप्या पद्धतीने जे सुरेश पाटील असतील, सुरेश बिद्रे असतील, अनेक जणांनी तुम्हाला मागणं पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न पण सुरू केलेले होते. पण अचानकपणे
आनंद चंदनशिवाय असतील, बिजू प्रधान असतील, तौफिक शेख आहे, हे तिघांनी परवाच्या मला वाटतं 15 दिवस महिन्यापूर्वी अजित पवार गटाकडे गेले. म्हणजे याचा परिणाम होणार नाही का तुमच्या निवडणुकीच्या याच्यावर? चुकीची तुम्हाला माहिती मिळालेली आहे. आनंद चंदनशिवाय ह्याच्या आधीसुद्धा कधी आमच्याकडे आले नव्हते. आत्ता पहिल्यांदा ते अजितदादाकडे गेले, तर तौफिक शेख गेले नाही. तौफिक शेख उलट आमच्याकडं आता कार्याध्यक्ष म्हणून ते काम करत आहेत, त्यामुळे ते कुठं गेलेले नाही आहेत. ठीक आहे, बिजू प्रधाने वगैरे जे आहेत त्यांचं मला भेटले जाण्यापूर्वी की आमच्या भागामध्ये लोकांच्या अपेक्षा फार वाढलेल्या आहेत आणि त्या आम्ही आता पूर्ण करू शकत नाही. त्यामुळं अजितदादांनी आम्हाला काही निधी द्यायचं कबूल केलेलं आहे. त्यामुळे आम्ही जातो आहे. माझ्या कानावर घालून ते गेलेले आहे. तर सोलापूरच्या विकासासंदर्भात बोलायचं म्हटलं तर सोलापूरचा विकास विमानतळावर न होणार असं सर्वत्र चर्चा सुरू असताना आपण चिमणी बांधकामाच्या वेळी आपण काडादींच्या समर्थनार्थ उभं राहिलात. आता सोलापूरकर तुमच्या पक्षाला आणि तुम्हाला का मतदान द्या? सांगितलं ना आता, मी चिमणी पाडणं नका म्हणत होतो. त्याचं मेन कारण होतं सोलापूरमध्ये असलेले उद्योग बंद पडत आहेत, त्यामुळे नवीन उद्योग येणार नाही. आज परिस्थिती आपण बघतो की चिमणी पडून आता 6 महिने झाले, अजूनपर्यंत कुठेही विमान सेवा सुरू झालेली नाही आणि होण्याचे कुठलेही चिन्ह पण दिसत नाही आहेत. त्यामुळं मला आमचं म्हणणं होतं की शहरात एक मोठा उद्योग कारखान्याच्या माध्यमातून जवळजवळ 2000पेक्षा जास्त कामगार त्या ठिकाणी कामाला होते आणि त्याच्यावर अवलंबून असणारे अनेक ऊस तोडणारे कामगार आहेत, त्याच्यावर अवलंबून असणारे जे शेतकरी आहेत ज्यांनी ऊस पिकवतात, ह्या सगळ्यांवर अन्याय होणार आहे आणि त्यामुळे हे पाडू नका असं आमचं स्पष्ट मत होतं. आणि आजही आम्ही दाव्याने सांगू शकतो की विमानसेवा चालू होणार नाही जोपर्यंत सगळे अडथळे ट्रॅक नंबर 33वरच्या जाणार नाहीत, तोपर्यंत ही विमानसेवा चालू कोणीही करू शकणार नाही. मग ऑगस्ट महिन्यात पहिला विमान उड्डाण होईल असं काही जणांचं म्हणणं आहे. का केलं नाही आत्तापर्यंत मला सांगा? ऑगस्ट म्हणजे मग तुमची कधी दोन्ही इलेक्शन त्याच्यावर मारून नेणार का? इलेक्शनच्या आधी करायचं होतं ना तुम्ही. तुमचा जर एवढा दावा होता ना चिमणी पडल्या होणार आहे, मग चिमणी पडल्या का नाही झालं? 6 महिने झाले ना त्या गोष्टीला पडून, अजून का नाही झालं? आणि ते होणार पण नाही आहे. फक्त एक दिशाभूल आहे लोकांची आणि त्यामुळे ती विमानसेवा सुरू होईल असं वाटत नाही. आणि झाली तर 15 नंबर रनवेवरनंच होईल. 15 नंबर रनवेवरनं चिमणी न पाडता सुद्धा धाव होऊ शकली असती. केवळ राजकारण म्हणून ते फक्त चिमणी पाडण्याचं जे राजकारण झालं, अशा राजकारणाने सोलापूरची ऑलरेडी फार पिछेहाट झालेली आहे, ती पुढं होऊ नये असं आमचं मत होतं. आणि आज आपल्या इंटरनल अशा गटबाजीच्या राजकारणामुळं सोलापूरचं जे नुकसान होतं आहे, सोलापूरचे मुलं सोलापूर सोडून बाहेर चाललेले आहेत. आज तुम्ही बघताय सध्याचे खासदार जय सिद्धेश्वर लोक सांगतात कुठेही दिसत नाहीत. उलट स्वामी असताना ते अनेक मंदिराला येत होते, त्यांचे प्राणप्रतिष्ठापना करायचे किंवा त्यांच्या सर्वांना कार्यक्रमाला यायचे. पण खासदार झाल्यापासून ते कुठं दिसत नाहीत. त्याच्या आधीच्या खासदाराची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे, तेही भाजपचे शरद बनसोडे होते. त्याच्या आधी फक्त एक टर्म शिंदेसाहेब होते. त्याच्या आधी आपल्याला माहिती आहे की सुभाष देशमुख होते. त्याच्या आधी प्रतापसिंग मोहिते पाटील होते. त्याच्या आधी वल्लाळसुद्धा होते. मग एवढे खासदार सोलापूरला येऊन गेले, भाजपने दिले संधी. त्या संधीचं काय केलं त्यांनी? एखादं तरी काम सांगण्यासारखं सांगावं त्यांच्या खासदारांनी काय काम केलं आहे. आणि म्हणून आज कुठल्या तोंडाने लोकांसमोर मतं मागणार आहेत? त्यांच्या मागच्या खासदारांचा अनुभव बघितला तर त्यांना रिपीट का केलं गेलं नाही? तर त्यांच्याकडनं कामं झाली नाही म्हणून रिपीट केलं नाही. आणि आत्तासुद्धा तीच परिस्थिती आहे. त्यांचा खासदाराला तिकीट दिलं तर निवडून येत नाही याची खात्री आहे, म्हणून ते बदलण्याचं काम चालू आहे. आता तुम्ही म्हटलं खासदारांनी काम केलं नाही असं म्हणतो, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोलापूरला स्मार्ट सिटी योजना आणल्या आहे. सोलापुरातले अनेक काय केलं स्मार्ट सिटी? तुम्हाला वाटतं स्मार्ट सिटी झाली म्हणून? तुम्हाला वाटते का? पत्रकार म्हणून तुम्ही मला सांगा सोलापूर स्मार्ट झालं का? काय स्मार्ट झालं मला दाखवा. कुठला रस्ता झाला? रस्त्यावर रस्ता करणं एक, आणि त्याचे एस्टिमेट जर बघितले तर किती मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. मला वाटतं आपलं 7 रस्ता ते महापालिकेपर्यंत जर आंबेडकर पुतळ्यापर्यंत रस्ता जर बघितला तर मला वाटतं 18 कोटी रुपयाचा रस्ता तो एकच झालेला आहे. तुम्हाला वाटतं का ते 18 कोटीचा रस्ता झाला आहे? आज स्मार्ट सिटीच्या नावाने एवढे मोठे पैसे आले, पण मला सिटीमध्ये कुठेही स्मार्ट झाल्यासारखं वाटत नाही. उलट मी स्मार्ट सिटीचा डायरेक्टर असताना विरोधी पक्षनेता म्हणून
कमिशनर जे होते अविनाशजी ढाकणे त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली की स्मार्ट सिटीचा पैसा असा वायपट घालू नका, हद्दवाड भागामध्ये ड्रेनेज नाही आहे तर त्या लोकांना त्याच्यातून न्याय द्या. आणि लाईटची सोय नाही, अनेक नगरामध्ये पाणी नाही, लाईट नाही, ड्रेनेज नाही, तर तिथं थोडंसं त्याचे कॉन्ट्रीब्युशन द्या म्हणल्यानंतर अविनाश ढाकणेंना सुद्धा ते आवडलं आणि त्याच्यावर आम्ही मंजुऱ्या घेऊन त्या सगळ्या केल्यामुळं आज हद्दवाड भागामध्ये ड्रेनेज दिसतंय. नाहीतर पूर्वीच्या हद्दवाड भागामध्ये फक्त बिडी घरकुल सोडलं तर कुठेही ड्रेनेज लाईन नव्हती. मग अशा परिस्थितीमध्ये उलट ते पुण्य आम्ही वाटून घेतलं आहे. पैसे आले पण पैसे कसे युटिलाइज करायचे हे सुद्धा समजलं पाहिजे. त्यांना ते समजलेलं नाही. 5 वर्षात तुम्ही महापालिका दिली, 5 वर्षात स्टँडिंग चेअरमन देऊ शकले नाहीत, बजेट वेळेवर करू शकले नाहीत, कुठल्याही झोनच्या निर्मिती करू शकले नाहीत, झोनचे चेअरमन झाले नाहीत, झोनचे सदस्य झाले नाहीत. म्हणजे त्यांना कारभार करता येत नाही हे ऑलरेडी त्यांनीच सिद्ध केलं आहे. आम्ही बोलायची वेगळी गरजच नाही आहे. त्यांना कारभारच करता येत नाही हे सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे लोकांनी संधी देऊन बघितली. त्यांना वाटत होतं एवढे वर्ष काँग्रेसला दिले, एकदा देऊन बघू. पण आता विरोधामध्ये नाही ना, विरोधकाची एकीचा संबंध नाही, विरोधकाशी देणं घेणं नाही. जनतेला ज्या वाटतंय की हे लोक काम करतात म्हणून त्यांना देतात, त्यावेळी ते कोण विरोधक का सत्ताधारी म्हणून बघून देत नाही. ज्यांच्याकडून आपलं लोकशाहीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी हाच अधिकार दिला आहे की महानगरपालिकेमध्ये आपला प्रतिनिधी कोण असावा, विधानसभेमध्ये मुंबईच्या राजकारणामध्ये आपला प्रतिनिधी कोण असावा आणि दिल्लीच्या ह्याच्यात कोण असावा. हे कशासाठी निवडणूक आहे की रोज उठून सगळेजण जाऊन महापालिकेत आपलं काम सांगू शकत नाहीत. तर आपल्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून ते कामं झाली पाहिजेत आणि म्हणून निवडणुका होतात. तसंच आमदारकीच्या माध्यमातून आमदार जाऊन आपले प्रश्न मांडावेत राज्य शासनाकडे आणि राज्याच्या माध्यमातून नाहीतर रोज उठून सगळ्यांना जावं लागलं असतं मुंबईला, रोज उठून दिल्लीला जावं लागलं असतं. पण ते आपण निवडून देतो की तो माणूस आपले कामं तिथं आपले अभ्यास करेल आणि तो तिथं मांडेल. पण ती तसं होत असताना सध्या दिसत नाही आपल्याला. लोकशाहीचा खून चाललेला आहे सध्या. आणि त्यामुळं ज्यासाठी हे लोकशाही आपण आणली, आज जगामध्ये सिद्ध झालं आहे की लोकशाही ही सगळ्यात चांगली आहे. आपण बघितलं रशियामधला सुद्धा कोलॅप्स झालेला आहे, कम्युनिझम. सगळीकडचे बाकीचे जर राजवाडे सगळे कोलॅप्स झालेले आहेत. सगळ्यांनी आता ॲक्सेप्ट केलं आहे की लोकशाही ही चांगली आहे. भारताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना अतिशय चांगली आहे. ही जगामध्ये आता त्याचं हे झालेलं आहे. आणि त्यामुळं लोकसुद्धा आता हुशार आहेत. 1% जे लोकप्रतिनिधी निवडून आलेले असतात ते 1% असतात. त्यांनी काही जरी गडबडी केल्या त्याच्यावर काही मताचा कुणाचा परिणाम होत नाही. लोक ठरवतात कुणाला परत निवडून द्यायचं आणि कुणाला नाही द्यायचं आणि ते लोक ह्यावेळेस ठरवतील. आता छोटासा प्रश्न असा आहे की नरेंद्र मोदी मागच्या 8 महिन्यात सोलापुरात आले. ते आल्यानंतर पद्मशाली समाज बांधवांशी त्यांची निगडीत असलेले एक शब्द त्यांनी बोलून गेले. त्याच्यामुळे पद्मशाली समाजातील बऱ्याच अंशी लोकांनी मोदी आमचा फॅन, आमच्या जवळचा आहे असं वाटायला लागलं. तुम्हाला काय वाटतं? पद्मशाली गरीब जरी असला तरी स्वाभिमानी आहे. अशा कोणाच्या तरी भूलथापाला लगेच फसणारा नाही आहे. एवढ्या दिवसामध्ये ते पद्मशाली समाजाबद्दल कधीच काही बोलले नाही. आज त्या ठिकाणी सगळे जास्ती पद्मशाली समाजाचे लोक त्या कार्यक्रमाला होते. ज्या मॅडम मास्तरनी 14 वर्ष ते घरकुल बांधण्यासाठी राबलं, त्याला कुठं बसवलेलं होतं पद्मशालीच्या लोकांनी बघितलेलं आहे. किंवा त्याला कुठलंही क्रेडिट मिळू दिलं नाही, त्यांचा कुठे झेंडा लावू दिला नाही, त्यांना भाषण करताना आडवाआडवी करण्यात आलं. हे काही पद्मशाली समाजाला न समजण्याचं काही हे नाही आहे. तुम्ही जे समजताय की पद्मशाली समाज एवढं नुसतं कोणी बी वेड्यात काढा आणि कोणी बी त्यांचे मतं घ्या एवढा सोपा नाही आहे. पद्मशाली वेळ आले तर हिसका दाखवल्याशिवाय राहत नाही. अजून एक छोटासा प्रश्न असा आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरात ज्यावेळेला 2014च्या निवडणुकीच्या वेळेला आले त्यावेळेला सोलापुरातील वस्त्रोद्योगासंदर्भात इथले जे निर्माण होणारा जो रस्ता आहे तो आम्ही शासनाच्या दरबारी घेणार आहोत असं सांगितलं होतं. पण अजूनसुद्धा त्याच्याबद्दल ॲक्शन झालं नाही किंवा येऊन गेले पण रिप्लाय मिळाला नाही. तुम्हाला काय वाटतं? त्यांनी आजपर्यंत कुठलीच पूर्तता केलेली नाही. 2014च्या निवडणुकीला सांगितलं की शिंदेचे गृहमंत्री होते, त्यांनी जर मनात आणलं असतं तर देशातलं सगळं ड्रेस शिवण्याचं, युनिफॉर्म शिवण्याचं काम देऊ शकले असते आणि आम्हाला सत्ता द्या आम्ही देतो म्हणले. दिले का? तेच भाषण मॅडम मास्तर करायला लागल्यावर त्यांना भाषणाला थांबवण्याचं काम केलं गेलं. म्हणजे जो खरा बोलतो त्याचा आवाज दाबण्याचं काम आत्तापर्यंत करत काम सुरू आहे. त्यामुळे जे खरं बोलणाऱ्या लोकांचा आवाज दाबणं, त्यांना पक्षातनं
बाहेर काढणं फोडणं हेच फक्त कारभार चालला आहे. आणि हे आशा केल्याने कोणी सत्तेवर परत येऊ शकत नाही. जनता त्यांना त्यांची जागा दाखवण्याच्या सोडणार. कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळमधल्या एका सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष म्हणजे अध्यक्ष शरद पवाराबद्दल सुद्धा कृषी मंत्री असताना त्यांनी कृषीला काही देऊ शकलं नाही. त्याने बोलायचा अधिकारच काय असं शेतकऱ्याबद्दल असं त्यांचं म्हणणं आहे. नेमकं काय त्यांनी काय केलं आता शेतकऱ्याचं सगळं वाट लावून टाकली. पंजाबमधला शेतकरी आज त्यांना आंदोलनसुद्धा साधं करायला देत नाही आहेत. त्यांनी तर बोलू नये ना कमीत कमी. त्यांना शेतीमधलं काहीच नॉलेजच नाही आहे. त्यांनी हे बोलतात हे दुर्दैव आहे. पवारसाहेबांनी अनेक योजना केल्यामुळं आज शेती प्रधान देश म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. पवारसाहेबांनी अनेक चांगले धोरण घेतले म्हणून शेतीचा उद्योग चांगला एक उद्योग म्हणून तिथं त्या ठिकाणी बघितला जात होता. आज तसं नाही. जोडधंदे तर पवारसाहेबांनी आणले. गाई असतील म्हशी असतील किंवा वेगवेगळे छोटे छोटे शेतीबरोबर वेगळे कुक्कुटपालन असेल असे वेगवेगळे जोडधंदे करून दिल्यामुळं शेतकरी समाधानी होता. पण आज शेतकरी समाधानी आहे का? लोकाला शेतकरी उगवलेला मालसुद्धा त्या मालाला किंमत येत नसल्यामुळे जाळाची पाळी येते किंवा फेकून द्यायची पाळी येते. दूध सांडावं लागतं रस्त्यावर. ही परिस्थिती आज शेतकऱ्यांची कुणी केली आहे? या 10 वर्षात या भाजप सरकारने केलेली आहे. आणि हे सगळ्या लोकांना माहिती आहे. शेतकरीसुद्धा चिडलेला आहे. आज वेगवेगळ्या समाजामध्ये भांडणं लावले. तुम्हाला रिझर्वेशन देतो, तुम्हाला ह्याच्यात घेतो, तुम्हाला त्याच्यात घेतो. आणि आज अशी परिस्थिती आहे की प्रत्यक्षात द्यायची पाळी आली त्यावेळेस मात्र त्यांच्या हातून काही होत नाही. हे सध्याचं चित्र सगळ्याला दिसून येते. त्यामुळे सगळे समाजाचे लोक नाराज आहेत आणि सगळेच हे वचपा काढल्याचं सोडणार. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. वातावरण आता हळूहळू गरम होत आहे. सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणारा उजनी धरण -16-17पर्यंत आलेलं आहे. असं असतानाही सोलापूर महानगरपालिकेतील प्रशासनातील म्हणावं तसं गांभीर्याने घेत नाही आहे. याबाबत आपण महेश कुटांना विचारू की सोलापूर शहरातील जो पाण्याचा प्रश्न आहे, आपण गेल्या अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून महानगरपालिकेत नगरसेवक महापौर असे विविध पदावर कार्य करत असताना पाण्याचा प्रश्न नियोजन होत होता. पण आता गेल्या 2-3 वर्षापासून नगरसेवक पण नाहीत आणि बाकीचे पण नियोजन सत्ताधार असतील किंवा विरोध असतील याच्यात कोणालाही त्यात हस्तक्षेप करता येईना. प्रशासनाकडे हे बाब असल्यामुळं कोणीही त्याबद्दल काय बोलत नाही. आपण एक माजी महापौर म्हणून या संदर्भात काय माहिती आहे आणि काय सांगू शकता? यापूर्वी सुद्धा आपल्याला माहिती आहे की महाविकास आघाडीचं सरकार 2 वर्ष या ठिकाणी होतं. त्या पिरियडमध्ये मी अजितदादांना मागं लागून बैठक लावली होती उजनीच्या बाबतीतली. आणि त्या सगळ्या अधिकारी आणि मंत्री आणि सगळेजण होते. त्यावेळेस अजितदादांनी 200 कोटी रुपये त्या वर्षात 100 कोटी आणि पुढच्या ह्याच्यात बजेटला 100 कोटी असं द्यायचं कबूल केलं आणि 100 कोटी दिले होते. आणि परंतु माझी मागणी होती एकतर दुहेरी लाईनला वेळ लागणार आहे. दुहेरी लाईनचं त्या टेंडरसुद्धा रद्द झालेलं होतं आणि त्यामुळं ते काम लवकर होणार नाही असं माझं मत होतं. पण आपल्याला माहिती आहे की आता परत ज्याचं रद्द झालेलं टेंडर आहे त्यालाच परत या सरकारने काम दिलेलं आहे, जे अतिशय बेकायदेशीरपणे आहे. पण ठीक आहे, आम्हाला त्या बेकायदेशीरमध्ये पडायचं नाही. लोकाला पाणी मिळावं ह्याच्यासाठी आम्ही कुठलंही त्याच्यावर भाष्य केलं नाही, करायची इच्छा पण नाही आहे. परंतु लोकाला पाणी मिळावं लवकर हे आमचा त्यामागचा उद्देश आहे. मधल्या काळामध्ये काही अधिकाऱ्यांनी तिथं जास्ती लोकांचे झाडं दाखवली आणि रस्त्याच्या ॲक्विजिशनचे पैसे 100 कोटीपेक्षा वर नेलं आणि त्यामुळं ते काम अडथळा येत होतं. पण अजितदादांनी सांगितलं होतं की त्याला मधून डिवायडरमधून वगैरे काय घेता येईल का बघा आणि लवकरात लवकर काम करा. पण बेगमपूरला जे झालेला नवीन केटीवेर आहे तिथं पाणी मोठ्या प्रमाणामध्ये शिल्लक राहणार आहे. आमचं म्हणणं होतं की ती लाईन जर तिथून आणली असती तर जवळजवळ जो आत्ता प्रवास जो आहे तो 100 किलोमीटरचा प्रवास वाचला असता पाण्याचा आणि लवकर पाणी मिळालं असतं आणि सोलापूरचा कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न सुटला असता. दुहेरी लाईन ही गरजेचीच आहे. दुहेरी लाईन होईल त्यावेळी झाली असती. परंतु दुहेरी लाईनच्या नादाने आपल्याला गेली 10 वर्ष झालं आपण बघतो की ते दुहेरी लाईन काय होत नाही आणि सोलापूरचा पाण्याचा प्रश्न काय सुटत नाही. तेव्हा दुहेरी लाईन तर करावीच, पण त्याच्याबरोबर 3 महिन्यांमध्ये फक्त काम होऊ शकतं. किंवा हिप्परग्यालासुद्धा जर आपण जॉईंट दिला, हिप्परग्यातून आपल्याला भवानीपेठला ग्रॅव्हिटीने पाणी येतं. जिथं आपण 20 MLD उचलतो आहे तिथं जर त्याची कॅपॅसिटी वाढवली आणि तिथं जर 100
MLDची जर कॅपॅसिटी केली तर कायमस्वरूपी सोलापूरचा प्रश्न सुटू शकतो आहे. पण दुर्दैवाने इरिगेशनचे अधिकारीसुद्धा चुकीची माहिती देतात मंत्र्यांना आणि त्यामुळं मंत्रीसुद्धा पूर्ण अभ्यास करत नसल्यामुळं किंवा इथले लोकल आमदार अभ्यास करून बोलत नसल्यामुळं सोलापूरकरांना पाण्यास वेटीस जावं लागतं. आज उजनीची परिस्थिती जर पाहिली तर मला वाटतं ह्या उन्हाळ्यामध्ये सोलापूरचे हाल झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचं एकमेव कारण सध्याचं असलेलं सरकाराला नियोजनाबद्दल कुठलंच नॉलेज नसल्यामुळं कुठलंही नियोजन त्यांनी व्यवस्थित केलेलं नाही आहे आणि त्यामुळं त्यांच्या चुकीमुळं सोलापूरकरांना हाल सोसावे लागणार आहे. अजून एक छोटासा प्रश्न या संदर्भात असं आहे की उजनीतलं गाळ मोठ्या प्रमाणात साचलेलं आहे, हिपरगातलं गाळ पण मोठ्या प्रमाणात साचलं आहे. या संदर्भात काय नियोजन होत नाही, का नेमकं असं होतं? नाही, आत्ता गाळ काढायचं म्हणलं तर त्याला फार करोडो रुपये लागणार आहेत. त्याच्यापेक्षासुद्धा आत्ता गरज आहे की उजनीचं नियोजन व्यवस्थित केलं पाहिजे. आज आपलं पाणी रोज 10 MLD पाणी कर्नाटक घेऊन जातं आहे, कर्नाटकला जातं आहे. त्याच्यावर कुठलंही सरकारकडे काही नियोजन नाही आहे. ते पाणी वाचवून महाराष्ट्रातल्या लोकांना मिळण्यासाठी उपाययोजना करायला पाहिजे. ते दुर्दैवाने कुठलेही लोकप्रतिनिधी आणि अधिकारी अभ्यास करून त्याच्यावर काही ठोस मार्ग काढत नाही आहेत. हे आपलं सोलापूरकरांचं दुर्दैव आहे. अजून एक छोटासा प्रश्न असा आहे की सोलापूर शहरातले जे 2 उड्डाणपुलं होणार होते पण अजूनपर्यंत त्याच्याबद्दल ॲक्शन नुसार रोजचं 2-3 महिने झालं की एक पेपरमध्ये एक छोटीशी बातमी येते की उड्डाणपुलासंदर्भातलं काम सुरू आहे. पण नेमका का होत नाही आणि तुमचं काय म्हणणं आहे? माझं तर म्हणणं आहे दोन्ही उड्डाणपुलाची गरजच नाही आहे सोलापूरला. सोलापूरला आज तुम्ही पुण्यात शहरात जावा, नागपूरला जावा किंवा वेगवेगळ्या शहरामध्ये 2-2, 3-3 रिंग रूट झालेले आहेत. हैदराबादला 4-4 रिंग रूट झालेले आहेत की जेणेकरून पूर्ण ट्रॅफिक शहरामध्ये न येता बाहेरच्या बाहेर जाऊ शकते. तशा पद्धतीचा रिंग रूट सोलापुरात एकसुद्धा झालेला नाही आहे पूर्ण. त्याच्याकडे जर शासनाने लक्ष दिलं तर मला वाटतं उड्डाणपुलाची गरजच नाही आहे सोलापूरला. उड्डाणपुलामध्ये करोडो रुपये घालण्यापेक्षा त्याच्यापेक्षा 25% हे रिंग रूटचं काम होणार आहे. त्यामुळे सरकारने त्याच्याकडे लक्ष द्यावं, त्याचा अभ्यास करावा. जनतेच्या पैशाचे वायपट करू नये, जनतेचा पैसा चांगल्या कामासाठी विनियोगाला आणावं. नाही, आता ॲक्वार सुरू आहे ना काही ठिकाणी, चुकीचं चाललंय. अजूनही त्या लोकांना त्याला तयार नाही आहेत. जुनी मिल चाळीतले अनेक घरं त्यात जाणार आहेत. मला वाटतं त्या दुसऱ्या सुपर मार्केटचा भाग जाणार आहे. रेल्वे लाईनच्या भागातले सगळे अनेक घरं तुटणार आहेत. त्यानंतर दुसरा जो उड्डाणपूल आहे ते अशोक चौकापासूनचे सगळे घरं जाणार आहेत. ते मदर इंडिया झोपडपट्टी असेल किंवा तिथली काय ते 2-3 झोपडपट्ट्याला त्याचा परिणाम होणार आहे. लोकांचे घरं पाडून तुम्ही काय साध्य करायला लागला ते चुकीचं आहे. जर त्याला पर्याय असेल तर त्या पर्यायाला पहिल्यांदा प्रायोरिटी दिली पाहिजे, लोकांच्या घराकडे पाडण्याच्या याला नाही दिली पाहिजे. शेवटचा एक प्रश्न असा आहे की बारामतीची लोकसभा निवडणूक आहे, यामध्ये पवार कुटुंबियांमध्ये वादविवाद सुरू करण्यासाठी सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्र पवार अशी लढत भाजपने आखलेली व्यूहरचना आहे. तुम्हाला काय वाटतं? तशी लढत होईल असं मला तर स्वतःला वाटत नाही. कारण भाजप किती जरी घराघरात भांडणं लावायचा प्रयत्न केला, शेवटी राजकारण वेगळं आहे आणि घरचं हे सगळं फॅमिली रिलेशन्स वेगळे आहेत आणि पवार फॅमिली स्वतःचं फॅमिली रिलेशन्स टिकवतील असं मला स्वतःला वाटतं. आपण जनदर्पण न्यूज चॅनलच्या चर्चा तर होणारच या विशेष कार्यक्रमात आपण मनसोक्त आपलं मनातलं व्यक्त केलेलं आहे. त्याबद्दल मी आपल्या चॅनलच्या वतीनं आपलं आभार मानतो. धन्यवाद.